नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल. मित्रांनो, नुकतीच एक बातमी आता सध्या फिरते की टेट एक्झाम आपली जी आहे ती पुढे ढकलण्यात येणार आहे. तर या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया मित्रांनो. टेट एक्झाम पुढे ढकलावी अशी विविध संघटनेची मागणी होती आणि तसं निवेदन आयुक्त कार्यालयात तसेच MSc पुणे यांना देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर विचार-विनिमय नक्कीच चालू होता की टेट एक्झाम पुढे ढकलावी आणि त्या संदर्भात अनेक लोक प्रयत्न पण करत होते. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की टेट एक्झाम ची जी तारीख आहे ती पुढे गेली तरी हरकत नाहीये. पण आपण आपला अभ्यास कमी पडू देता कामा नये. टेट एक्झाम पुढे गेली म्हणून आपण आपला अभ्यास कमी करावा, असा या मताचा मी नाही आणि आपण तो पुढे एक्झाम पुढे गेली तरी आपला अभ्यास ज्या तारखेला परीक्षा होणार होती त्याच तारखेपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळं टेट एक्झाम पुढं जाईल किंवा न जाईल या विचारात न राहता परीक्षेची जी तारीख होती त्यापर्यंत तुमचा अभ्यास परिपूर्ण करून ठेवा. टेट एक्झाम साठी आता जे टॉपिक तुमचे बाकी असतील किंवा जे टॉपिक तुमचे अजून त्या टॉपिकचा सराव करायचा बाकी असेल, तर त्या सरावावर तुम्ही फोकस करा. ज्यावेळेस हॉल तिकीट परीक्षेचे येतील, नक्कीच तुम्हाला समजणार आहे की पेपर कधी आहे. त्यामुळं इतर गोष्टींना लक्ष देण्यापेक्षा आपण परिपूर्ण अभ्यासावर लक्ष द्यावे आणि आपले आता जे विषय बाकी असतील, ज्या घटकांचा तुमचा अभ्यास अपूर्ण असेल, त्या घटकांचा अभ्यास तुम्ही पूर्ण करावा. टेट एक्झाम संदर्भात आपल्या मनामध्ये काही शंका, काही प्रश्न असतील, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा. धन्यवाद.